मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर. खरीप हंगाम 2023मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन लागवड केल्या होत्या अशा शेतकऱ्यांचे हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार होते. परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करणं आवश्यक आहे. ई-के-वाय-सीसाठी ज्या याद्या कृषी सहाय्यक यांनी अपलोड केल्या आहेत या याद्यांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांनाच ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी आधार नंबर आवश्यक आहे आणि आधारला लिंक मोबाईल नंबर आवश्यक आहे. तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर ई-के-वाय-सी कशी करायची जाणून घेणार आहेत. सर्वप्रथम वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. डिझर्मेंट स्टेटस यावर क्लिक करायची आहे. इथे शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. मग खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला बायोमॅट्रिकनं के-वाय-सी करायची आहे की OTPने ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज दाखवेल. OTP व्हेरीफाय केल्यानंतर अशी एक रेसिप्ट निघणार आहे. यामध्ये तुमची सर्व माहिती अपडेट झालेली दिसेल. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.